आणि आता टॉप 50 मध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। ठाण्यातील भाजपवासी मयूर शिंदेचा राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्जामुळे वाद, स्थानिक पातळीवरून पक्ष नेतृत्वाकडे तक्रार। छत्रपती संभाजीनगरात निवडणूक अधिकाऱ्याने एबी फॉर्म लपवल्याचा आरोप, तांत्रिक कारणास्तव महिला उमेदवाराचा अधिकृत एबी फॉर्म लपवल्याचा आरोप। अमरावतीत निवडणुकीच्या कर्तव्यात दिरंगाई करणाऱ्या 514 अधिकारी कर्मचाऱ्यांना नोटीस, प्रशिक्षण आणि कर्तव्यात गैरहजर राहिल्याबद्दल कारवाई। रिपाईसाठी भाजप शिवसेना प्रत्येकी 6 जागांवर अर्ज मागे घेणार, मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर रामदास आठवलेंचा दावा। सांगलीच्या मिरजेतील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचा अर्ज अखेर वैध, भाजपचा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला, समर्थकांकडून जल्लोष। इचलकरंजी महापालिका निवडणुकीत अर्ज छाननीमध्ये 453 अर्जामधील 11 अवैध, काही उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांविरुद्ध अतिक्रमण, जात पडताळणी प्रमाणपत्रे या संदर्भात घेतल्या हरकती। कोल्हापुरात मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी, स्ट्रॉंग रूमच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना, क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचीही केली पाहणी। छत्रपती संभाजीनगरात 97 इच्छुक उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर, अर्ज छाननी 1870 अर्जांपैकी 97 उमेदवारांचे अर्ज बाद। तर साताऱ्यातून एक बातमी समोर येते। साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी आता पूर्ण झालेली आहे। सातारा नगरी सारस्वत आणि साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे। तब्बल 33 वर्षांनंतर साहित्यिकांचा आनंद मेळा साताऱ्यात जमणार। हे बघ, कुठल्याही साहित्य संमेलनामधून नाविन्यपूर्ण काय घ्यायचं हे वाचकांनी आणि लेखकांनी ठरवायचं असतं। पण या ठिकाणी मी आलो ते कृष्णा कोयनेचा संगम आहे, हा एक सुंदर परिसर आहे आणि यशवंतराव चव्हाणांचं हे स्मृतीस्थळ आहे आणि मराठीतील एक उत्तम प्रशासक, राजकारणी आणि त्याबरोबर उत्तम लेखक म्हणूनही आपण चव्हाण साहेबांकडे पाहतो आणि त्यामुळं त्यांच्या साहित्याबद्दल मला पहिल्यापासून आत्मीयता आहे आणि त्यामुळं त्यांच्या भागामध्ये आल्यावर, त्या जिल्ह्यामध्ये आल्यावर त्यांना मानवंदना करून आज मी 2-3 ठिकाणी जाऊन आलो। तर साहित्य संमेलनात नेमकं काय हे आपण पाहूयात। साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी देखील पूर्ण झाली आहे। सातारा नगरी सारस्वत साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज आहे। तब्बल 33 वर्षांनंतर साहित्यिकांचा आनंद मेळा जमणार आहे। गुरुवारी ध्वजारोहण होणार आहे। ग्रंथ प्रदर्शन, कवी कट्टा, गझल कट्टा, प्रकाशन कट्टा यांचं उद्घाटन आहे। शुक्रवारी फडणवीस, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार विविध विभागाच्या मार्फत 1000 कामांचं उद्घाटन करणार आहेत। या निमित्त प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे। या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। नववर्ष सुरुवात होत आहे। इंग्रजी महिन्याप्रमाणे आज 1 जानेवारी 2026 हे वर्ष या ठिकाणी सुरुवात होत आहे। मात्र या वर्षाची सुरुवात बीडकरांसाठी मेजवानीने होत असल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळते। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। विविध कामांचं उद्घाटन या ठिकाणी केले जाणार आहे। बीड जिल्हा परिषदेअंतर्गत जवळपास 1000 विकास कामांचे जे उद्घाटन आहे ते या ठिकाणी केले जाणार आहे। त्यामुळे बीड जिल्हावासियांसाठी ही एक आगळीवेगळी पर्वणी असणार आहे। त्यामुळे जी बीड जिल्ह्याचा विकास आहे तो होणार आहे आणि एकूणच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मी दाखवू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये या खुर्च्या टाकलेल्या आहेत। अनेक नागरिक या ठिकाणी येत आहेत। जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा कृषी विभाग असेल, ज्या विभागाच्या ज्या विविध योजना आहेत, या विविध योजनांचे जे विकास कामे आहेत या ठिकाणी या कामांचं उद्घाटन या ठिकाणी केलं जाणार आहे। त्यामुळे एकूणच बीड जिल्ह्याचे विकासाच्या बाबतीत आता अजितदादांनी घेतलेलं हे पाऊल आता नक्कीच स्वागतार्ह असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.